देशभरात ईव्हीएम मध्ये जे मतदान होतं त्यावरती प्रश्नचिन्ह उभा केलं जात आहे आणि संशयही व्यक्त केला जात आहे. मात्र नेमकं त्यामागे कारण काय आहे ह्याचा खुलासा अद्याप झालेला नाही किंवा टेक्निकली काय त्यामध्ये होऊ शकतो हे सुद्धा अजून समोर आलेलं नाही. मात्र आता ईव्हीएम हटाओ आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग घ्या अशी मागणी केली जाते आणि त्यासाठी एक राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केलं गेलं आहे. आमच्यासोबत आहेत अमित उपाध्यायजी, जे असं म्हणत आहेत की ईव्हीएम मशीन नाही तर तो जो व्हीव्हीपॅट मशीन असते त्यामध्ये कुठेतरी सॉफ्टवेअरचा वापर करून हेरफेर होऊ शकतो. अमितजी, आपण काय सांगाल? ईव्हीएमचा जो इलेक्शन होतो त्यावरती संशय उद्भवत आहे, प्रश्न केले जात आहे, नेमकं काय आहे हा प्रकार? बघा कसं आहे की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्यामध्ये जो व्हीव्हीपॅटचा काळा काच आहे ते काळ्या काचच्या मागे पेपर स्लिपची कशी चोरी होऊ शकते 100% मॅचिंगच्या सोबत त्याचा डेमो आम्ही दाखवला. राहुल चिमनभाई मेहता ईव्हीएम हटाओ सेना राईट टू रिकॉल पार्टी याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ही ईव्हीएम मशीन बनवली. त्या ईव्हीएम मशीन त्यांनी ऑक्टोबर 2019ला बनवली. ती इलेक्शन कमिशनची ईव्हीएम मशीन नाही आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हॅकिंग नाही होऊ शकत आणि इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये पण कुठली प्रकारची हॅकिंग नाही होऊ शकत. पण त्याच्यामध्ये असा प्रोग्राम आपण टाकू शकतो की ते प्रोग्राम टाकून इनसाइड टेम्परिंग होऊ शकते आणि त्या इनसाइड टेम्परिंगतून इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट 100% मॅचिंगच्या सोबत त्याची चोरी होऊ शकते. हे आम्ही त्या डेमोमध्ये लाईव्ह आता दाखवलं. माझा प्रश्न आहे की ईव्हीएम मशीन जे आहे त्यामध्ये काही हेरफेर होऊ शकत नाही, तुम्ही म्हणता हॅक होऊ शकत नाही. हॅक नाही होऊ शकत कारण त्याच्यामध्ये कुठला इंटरनेट पोर्ट किंवा त्या प्रकारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे. तर ते आम्ही पण मान्य करतो. कुठला ब्लूटूथ डिव्हाइस नाही आहे तर हॅकिंग नाही होऊ शकत. पण त्याच्यामध्ये इनसाइड प्रोग्राम असं टाकू शकतो ज्याने इनसाइड टेम्परिंग होऊ शकते. मग तो प्रोग्राम टाकून चोरी कशी होऊ शकते आणि व्हीव्हीपॅटच्या काळ्या काचच्या मागे ते पेपर स्लिपची कशी लपवणी होईल ते पण आम्ही लाईव्ह डेमोमध्ये दाखवलं. आपल्या मते व्हीव्हीपॅट मशीन जो आहे त्यामध्ये सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामिंग टाकून चोरी होऊ शकते. जी, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये चोरी होऊ शकते आणि त्याचंच आम्ही लाईव्ह डेमो दाखवलं. तर एक मतदार समजा गेला वोट करायला तर त्याला कसं कळणार, हे कसं तो त्याला ओळखणार? नाही कळणार ना, म्हणून तर होत आहे. जर हे होत आहे तर ते सॉफ्टवेअर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर चोरी होत आहे आणि त्याला नाहीच कळणार ना, कारण त्याला ती पावती जो त्याला वोट देतो त्याची पावती पण दिसणार तरी ती चोरी होऊ शकते. हेच आम्ही दाखवलं आणि हे डेमो जर कोणी बघणार तर त्याला आपोआप ते समजेल. आणि म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनला हे एक चोरी कशी होऊ शकते हे याला समजण्यासाठी हे आम्ही 2 व्हीव्हीपॅटचा उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. हे व्हीव्हीपॅट 2017चा अगोदरचा आहे. जेव्हा व्हीव्हीपॅट आला जून 2017पर्यंत हा व्हीव्हीपॅट चालला आणि त्याच्यामध्ये असा ट्रान्सपरंट काच होता आणि ते जे लाईट पेटायची ती 15 सेकंडसाठी पेटायची आणि त्याच्यामध्ये जे स्लिप वरून खाली यायची 7 सेकंडसाठी थांबायची, कट होऊन खाली पडायची आणि ते स्पष्ट दिसायचं. लोकसभा 2014मध्ये हा व्हीव्हीपॅट 8 लोकसभामध्ये वापरला गेला होता. पण कुठेतरी जून 2017च्या जवळजवळ त्यांनी हे व्हीव्हीपॅटचा जो काच आहे तो काळा केला आणि या काळा काचच्या मागे पेपर स्लिप जी आहे ती न पडता तिकडे अटकून पडलेली असते. एकासारखं 2 वोट जर पडले तर पहिल्या वोटरची स्लिप दुसऱ्या वोटरला दाखवून ती चोरी कशी होऊ शकते याचा लाईव्ह डेमो आम्ही दाखवला. तर हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर अशी चोरी होऊ शकते 100% मॅचिंगच्या सोबत. पण इलेक्शन कमिशनच्या मशीन हीच आहे किंवा तुम्ही जे सॉफ्टवेअर म्हणता तोच आहे, हे कसं घडणार? नाही, हे यासाठी आम्ही हे क्लेम नाही करत. आम्ही हे क्लेम करतोय मशीन ही त्यांची नाहीच आहे, ही आमची आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांची मशीन जर त्यांनी दिली तर आम्ही हे त्यांचं म्हणजे आमचा प्रोग्राम टाकून हे करू शकतो. त्याच्यामध्ये ते प्रोग्राम आहे नाही आहे याचं उत्तर तर इलेक्शन कमिशन देणार आणि काय प्रोग्राम आहे मला माहीत नाही, मी त्याविषयी नाही बोलू शकत. आम्ही इकडे काय म्हणतोय की हे आम्ही त्यांच्याकडून हे आमचा लेटर आहे 12 फेब्रुवारी 2024चा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे लेटर दिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून ही मशीन मागितली आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रोग्राम टाकून आम्ही हे चोरी पब्लिकली करून दाखवणार असं आमचं म्हणणं आहे. आणि हे आमचा DD आहे ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची जे ईव्हीएम मशीन आहे त्याची कॉस्टिंग 38,000 रुपये, आम्ही 40,000 रुपये देऊन त्यांना ही ईव्हीएम मशीन मागितली आहे. तेव्हापासून त्यांच्याकडून अजून काही उत्तर नाही आहे. आपण पत्रव्यवहार केलेला आहे इलेक्शन कमिशनचं? हे काय पत्रच आहे ना सर, हे बघा, हे पत्रच आहे, हे पत्रच आहे.
एक शेवटचा प्रश्न आहे की बरेच लोक आपल्याला प्रश्न करत आहेत की आपल्याकडे हे जर सर्व पुरावे आहे, आपण हे सिद्ध करू शकताय की व्हीव्हीपॅट मशीनमध्ये चोरी होऊ शकते, तर आपण कोर्टात, सुप्रीम कोर्टात का ना गेले? कारण हा प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टचा जो खर्च आहे तो आम्ही वाया नाही करू शकत, म्हणून आम्ही तिकडे नाही जातो आणि नागरिकांकडे जात आहे. त्याशिवाय दुसरा प्रश्न असा आहे का हे या विषयावर प्रशांत भूषणजींनी इलेक्शन सुप्रीम कोर्टमध्ये डेमो न दाखवता, मला माहीत नाही काय कारण नाही का प्रशांत भूषणनी डेमो का नाही दाखवला किंवा डेमोसाठी अर्ज का नाही दिला. त्यांनी हे डेमो सगळं बघितलं, त्यांना हे सगळं माहीत आहे आणि त्यांनी ते डेमो न दाखवता तिकडे हे सगळे जे आर्ग्युमेंट्स आहेत ते केले. त्या आर्ग्युमेंट्सला जजनी जे उत्तर दिलं ते मला सॅटिस्फॅक्टरी नाही वाटत, म्हणून मी रिक्वेस्ट करणार की जे पण सुप्रीम कोर्टला जात आहेत त्यांनी हे डेमो दाखवावा आणि डेमो दाखवून जजला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करावा की हे चोरी कशी होऊ शकते. शेवटचा प्रश्न, आपण हे सर्व जनतेसाठी करत आहात, तर जनतेला काय आव्हान कराल? जनतेला आवाहन करणार का यासाठी कुठलाही पक्ष, कुठलाही NGO, कुठल्या पुढारीचं मागे न पडता असा पोस्टकार्ड घ्या, 50 पैशाचा खर्च येतो. याच्यामध्ये EVM ब्लॅक ग्लास आणि EVM लाईट सेन्सर असं टाकून EVM हटावस, बॅलेट पेपर लाव हे टाकून, वोटर ID टाकून दर महिन्याला, आम्ही तर 5 तारखेला करतो, ते महिन्याच्या कुठल्याही तारखेला पोस्टकार्ड टाकून सरकारला याची मागणी करू शकतात आणि जास्त संख्यात आपल्या जवळच्या पोस्ट बॉक्सच्या इकडे गोळा व्हा एकच दिवशी महिन्याला आणि एकच तारखेला जमा झाला तर एक आंदोलन सारखं होईल. त्याच्यामध्ये टाईम, पैसा, एनर्जी, पोलीस परमिशन काय नाही लागत आणि बहुसंख्यामध्ये बाहेर निघून एक पोस्टकार्ड टाकून सरकारवर आणि इलेक्शन कमिशनवर प्रेशर करून त्यांनी ही EVM रद्द करून घ्यावी. हे होते अमित उपाध्याय जी, जे EVM हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्या अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी ते एक आंदोलन उभारत आहेत आणि व्हीव्हीपॅटमध्ये काही सॉफ्टवेअर टाकून हेरफेर केली जाऊ शकते असं ते आपला जो त्यांच्या ऑपरेटर्स आहे किंवा त्यांच्या जो उपकरण आहे त्यामध्ये ते सिद्ध करत आहे. मात्र त्यांची मागणी आहे की इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग ह्यांनी त्यांच्याकडे जो वापरला जातोय उपकरण त्याची माहिती द्यावी. कॅमेरा पर्सन सुभाषसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.